उद्दिष्ट म्हणजे क्रांतीसूर्य थोर पराक्रमी राजराजेश्वर महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत आणि यासाठी आपल्याकडे काही पाहुणेही आपण बोलवलेले आहेत आणि तेही आवर्जून या जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. तरी आदरणीय मंच तसेच गावच्या आदर्श सरपंच सुनीताताई मिटकरी तसेच कोठेचे सरपंच हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आहेत. तसेच गावचे तक्रारपती अध्यक्ष सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी खरोखर मेहनत घेऊन कमी वेळेत या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करून राजे यशवंतराव होळकर यांचा जीवन प्रवास अगदी काही थोडक्या मोजक्या शब्दामध्ये मांडतो. यानंतर वक्ते त्याविषयी बोलणारच आहेत, त्यामुळं माझे शब्द जास्त न लांबवता आणि कार्यक्रमालाही उशीर झालेला आहे, त्यामुळं लवकरात लवकर हे मी कमी शब्दात रोखतो. सर्वप्रथम आपण यशवंतराव होळकर यांचा परिचय जाणून घेऊ की यशवंतराव होळकर हे कोण. मराठी शाहीतला तळपता हिरा म्हणजे यशवंतराव होळकर. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. ज्यांच्या खुशीतून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बाहेर पडलं त्या राष्ट्रमाताची जाऊ आणि त्याच मराठी शाहीचं एक देखणं स्वप्न म्हणजे यशवंतराव होळकर. मराठी शाहीला जो दीर्घ कालावधी लागला त्या दीर्घ कालावधीतलं सुवर्णपान म्हणजे यशवंतराव होळकर. होळकरशाही म्हणजे संपूर्ण भारतात आदर्श शासक म्हणून ज्या होळकरशाहीचा उल्लेख होता त्या होळकरशाहीचा देखणं रूप म्हणजे यशवंतराव होळकर. सर्व मराठी शाही आस्थाकडे जात असताना तिला पुनर्जीवित करणारं एकमेव शासक म्हणजे यशवंतराव होळकर. आपलं सर्वस्व जाऊनही महाराष्ट्र नव्हे तर मध्य प्रदेशही काबीज करून परत तिथं सत्ता स्थापन करणारे शूर पुरुष म्हणजे यशवंतराव होळकर. आणि त्यांचा जीवन प्रवास हा खूप वेदनादायी आणि संघर्षमय आहे. एकीकडे होळकरशाहीचं राज्य पूर्ण भारतामध्ये आदर्श शासन करत असताना सुद्धा काही विघ्न संतोषी वृत्तीमुळे होळकरशाहीला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि त्या वेगळ्या स्वरूपातून सुद्धा स्वतःला कसं सावरायचं कसं उभं राहायचं याचा धडा शिकवणारा वीर श्रेष्ठ योद्धा म्हणजे यशवंतराव होळकर. आणि त्या योद्ध्याची जयंती आज आपण आपल्या आदर्श ग्राम इथे साजरी करतो. हे खरंच एक आपलं भाग्यच म्हणावं लागेल, कारण इतिहासात आपले मनगट कधीच कमी पडले नाही. इतिहास घडवण्यासाठी भारतीयांचे मनगट कधीच कमी पडले नाही. फक्त इतिहास लिहिण्यात मात्र आपण पुरेपूर कमी पडलो आणि त्याच्यात सर्वांचाच वाटा आहे. इतिहास घडवणाऱ्यांनी त्यांच्या मनगटाच्या स्वकर्तृत्वावर घडवला आणि लिहिताना मात्र आमचं एवढं सोनेरी पान हे दुर्लक्षित होतं. हीच खेदाची बाब आहे आणि ही खेदाची बाब स्वतःलाही लागू आहे. म्हणजे मी त्याच्यातून काही सुटणार नाहीये. प्रत्येकाचं आपलं एक कर्तव्य राहतं की आपण काय योगदान या समाजाला देतोय. जसं होळकरशाहीच्या आजूबाजूला सर्व मुस्लिम शासक होते तरी सुद्धा लोकमाता पुण्यश्लोक राहिल्याबाई होळकर यांनी नदीवरचे घाट असतील मंदिरं असतील अफगाणिस्तान पासून तर कन्याकुमारी पर्यंत बांधले. म्हणजे दूरदृष्टी पहा की दुसऱ्याच्या राज्यात जाऊन सुद्धा होळकर आदर्श राज्यकारभार करू शकतो. आणि आज मात्र ज्या यशवंतराव होळकरांच्या जयंती उत्सवात आपण कुठेतरी कमी पडतोय त्या महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी आपल्याकडे शब्द तोकडे पडतात. आणि इतिहासकारांनी या बाबतीत बऱ्याचशा चुका करून होळकरशाहीचा इतिहास असेल संपूर्ण भारतीयांचा इतिहास असेल यामध्ये छत्रपती शिवराय सुद्धा सुटले नाहीये. म्हणजे ज्या संभाजी राजाने आपल्या प्राणाचं बलिदान दिलं
त्या संभाजी राजाला सुद्धा इथल्या इतिहासकारांनी सोडलं नाही. आणि ही खेदाची बाब असताना आपल्या बहुजन समाजातील इतिहासकारांनी त्यावर प्रकाश टाकला नाही, ही तेवढीच खेदाची बाब आहे. आपण आपलं कधीच ओळखलं नाही की आपण इथं कुठं कमी पडतोय. इतिहास घडवण्यासाठी आपले मराठी कधीच कमी पडले नाही, पण इतिहास लिहिताना मात्र आपल्या मराठ्यांना कधी सुचलं नाही आणि ते जमलं नाही. याचाच फायदा घेऊन मराठीशाहीचा इतिहास हा संपूर्ण दाबण्यात आला. खेदाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवराय यांची समाधी सुद्धा ज्योतिराव फुलेंनी 200 वर्षाच्या नंतर शोधून काढली, म्हणजे हेच इतिहासाचं मूळ कारण आहे. आणि या आज पावन दिनी परत एकदा छत्रपती यशवंतराव होळकर यांना अभिवादन करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. खरोखर संदीपने खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. यशवंतराव होळकरांचा जीवन प्रवास खरोखर संघर्षमय आणि तितकाच झंझावाती होता. संकटाची एवढी वादळे, युद्धाचा सतत झंझावात, सतत विजयाची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात झाला तरी आपण पुढे चालण्याची तयारी, अफाट नेतृत्व क्षमता, पराकोटीचं युद्ध कौशल्य, नितांत प्रयत्नशक्ती आणि आशावाद यांच्या जोरावरच खरं तर त्यांनी इंग्रजांना पळो की सळो करून सोडलं होतं. असा हा त्यांचा जीवन प्रवास आहे. त्याच्यावर संदीपने आपल्या या मनोगतातून प्रकाश टाकलेला आहे. तरी यानंतर मल्हारराव यशवंतराव होळकर